माडेगाव करियात परिसरात वन्य प्राण्यांचा उपद्रव। रानडुकरे करताहेत पेरणी झालेले बियाणे फस्त। वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी। मनमाड नजीक असलेल्या माडेगाव करियात नारायणगाव व घाडगेवाडी परिसरात रानडुकरांसह वन्य प्राण्यांनी धुमाकूळ घातला। पेरणी केलेले पिके उद्ध्वस्त केल्याने परिसरातील शेतकरी अडचणीत आले असून शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने परिसरातील शेतकरी हतबल झाले आहेत। या परिसरात मोठ्या प्रमाणावर वन विभागाचे राखीव जंगल असल्याने रानडुक्कर, हरिण, नीलगाई वन्य प्राणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात घुसून पिके उद्ध्वस्त करीत आहेत। विशेष करून रात्रीच्या वेळी रानडुकरांच्या झुंडींच्या झुंडी शेतात घुसून शेतकऱ्यांनी पेरणी केलेली बाजरी, मका, भुईमूग, सोयाबीनचे बियाणे फस्त करीत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांना कुटुंबासह शेतावर पहारा देण्याची वेळ आहे। त्यातच या भागात बिबटे व सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांची संख्याही मोठी असल्याने शेतकऱ्यांना आपला जीव धोक्यात घालून जागता पहारा द्यावा लागत आहे। याबाबत वन विभागाला वारंवार कळवून कुठलीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। वन विभागाने या वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, तसेच वनक्षेत्रालगतच्या शेतीसाठी तारेचे कुंपण व सौर ऊर्जेवर चालणारे झटका मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी सरपंच सेवा महासंघाचे तालुका अध्यक्ष देविदास उगले पाटील यांनी केली आहे।